हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्क याचा 10th युनिट कव्हर करत आहे, जो आहे नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंटिंग ऑडिटिंगचा युनिट 10 अकाउंटिंग प्रोसिजर जर्नल एंट्रीज. ठीक आहे, हा आपला 10th युनिट आहे. याच्या आधी आपण 9th युनिट कव्हर केलेले आहे. ज्यांनी पूर्ण व्हिडिओज नाही बघितले आतापर्यंत ते पूर्ण व्हिडिओज बघून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल कन्सेप्ट मी इथे सांगितलेला आहे. ठीक आहे, आजचा 10th युनिटमध्ये अकाउंटिंग प्रोसिजरमध्ये बघा, जर्नल एंट्रीजमध्ये आपण काय टॉपिक कव्हर करणार आहे. तर सगळ्यात पहिले अकाउंट्स, ठीक है, देन डबल एंट्री सिस्टम, देन एडवांटेज ऑफ डबल एंट्री सिस्टम, देन अकाउंटिंग इक्वेशन एंड टी अकाउंट, देन डेबिट एंड क्रेडिट, ट्रांजैक्शन, अकाउंटिंग इक्वेशन अप्रोच, जर्नल, एडवांटेज ऑफ जर्नल, कॉमन एमसीक्यूज एंड टेस्ट ऑफ युअर नॉलेज. ठीक आहे, इतके आपण इथे 10 पॉईंट्स आज कव्हर करणार आहे एका व्हिडिओजमध्ये. ठीक आहे, याच्यानंतर आपण लेजर्स वगैरे सर्व एक वन बाय वन व्हिडिओजमध्ये बघू. तर याच्यामध्ये टोटल बघा आपल्याला 110 MCQ सॉल्व्ह करायचे आहे, प्लस आपले टेस्ट युअर नॉलेज मीन्स ज्याच्यामध्ये आपण ट्रू आणि फॉल्समध्ये आन्सर्स देतो. तर व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे आणि टेस्ट ऑफ युअर नॉलेजचे जे क्वेश्चन्स आहेत ट्रू अँड फॉल्सचे ते तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये जायचे आहे. ठीक आहे, एव्हरी व्हिडिओमध्ये तुम्ही ट्रू अँड फॉल्सचे स्टेटमेंट बघू शकता आणि त्याचे आन्सर द्या. याच्यानंतर जे आहे आपण युनिट 11 पण स्टार्ट करणार आहे, जो आहे लेजरचा. आणि पुन्हा आपण फायनान्स मॅनेजमेंट आणि ऑडिटिंगचं याचे पण आपण 50-50 MCQ स्टार्ट केलेले आहे. प्लस याच्यानंतर आपण डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स आणि कॉस्ट अकाउंटिंगचे सुद्धा 50-50 MCQ सॉल्व्ह करणार आहे आणि त्यांना डिटेल्समध्ये पण आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे, आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. आपण 10th आपलं अकाउंट्स आहे. तर बघा, अकाउंट्स जर बघितलं तर अकाउंट्समध्ये 2 टाईप्स येतात. एक येतात पर्सनल अकाउंट आणि एक येतात इन पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट मीन्स काय होतं, एका पर्सनचं इंडिव्हिज्युअल अकाउंट, त्यालाच आपण काय म्हणतो पर्सनल अकाउंट. जसं नॅचरल आहे, आर्टिफिशियल, लिगल आणि रिप्रेझेंटेटिव्ह, असे 3 टाईप्स दिलेले आहे पर्सनल अकाउंटमध्ये. आणि इम्पर्सनलमध्ये 2 आहे, एक आहे रिअल अकाउंट आणि एक आहे नॉमिनल अकाउंट. ते रिअल अकाउंट जे आहे ते असेट्ससाठी आपण यूज करतो आहे आणि नॉमिनल अकाउंट एक्सपेन्सेस आणि लॉसेससाठी आपण यूज करतो आहे. ठीक आहे, आणि एका पर्सनचं जर इंडिव्हिज्युअल अकाउंट आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो इथे पर्सनल अकाउंट. ठीक आहे, आता बघा इथे की पॉईंट दिलेले आहे आपल्याला. सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स पहिले दिलेले आहेत बघा. ओरिजिनल डॉक्युमेंट दॅट ॲक्ट ॲज अ इव्हिडन्स ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, आर्थिक व्यवहाराची पुष्टी करणारे मूळ दस्तावेज असते. जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथे, इनव्हॉइस म्हणजे चलन, बिल्स दिलेले आहे, रिसिप्ट मीन्स पावती, आणि डेबिट आणि क्रेडिट नोट्स. तर हे जे एक्झाम्पल्स आहे हे काय आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात, ॲज अ इव्हिडन्स काम करतात ॲज अ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्समध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बुक्स जर बघितलं आपण, बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री, द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन मेंटेन क्रोनॉलॉजिकली. बरोबर आहे, व्यवहारची कालानुक्रमाने ठेवलेली सुरुवातीची नोंद. जसं बघा टाईप दिलेले आहे, परचेस डे बुक, सेल्स डे बुक, कॅश बुक, परचेस रिटर्न बुक. बरोबर आहे, आता परचेस डे बुक जे राहते ते क्रेडिट परचेस राहते, खरेदी दिवस पुस्तक. बरोबर आहे, उधार खरेदी. नंतर सेल्स डे म्हणजे क्रेडिट सेल, विक्री दिवस पुस्तक. त्याच्यानंतर कॅश बुक मीन्स बघा कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन, रोख पुस्तक, रोख व बँक व्यवहार. आणि परचेस रिटर्न, गुड्स रिटर्न टू सप्लायर, खरेदी परताव्याचे पुस्तक. ते हे काय आहेत आपले ओरिजिनल एंट्री बुक्स आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण डेटा क्रोनॉलॉजिकल वाईज मीन्स कालाक्रमाने नोट करतो. ओके, नेक्स्ट लेजर अकाउंट जर बघितलं तर बघा, लेजर अकाउंट मीन्स काय आहे, इज अ फायनल क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन फ्रॉम ओरिजिनल बुक. बरोबर आहे, मूळ नोंदीच्या आधारे खात्यांमध्ये व्यवहाराचे वर्गीकरण. लेजर्स म्हणजे एका पर्सनचं किंवा कोणत्याही असेटचं म्हणा किंवा कोणत्या पण ट्रान्झॅक्शनचं एक सिंगल अकाउंट, त्यालाच आपण काय म्हणतो इथे लेजर्स. जसं बघा इन्क्लुड्समध्ये असेट्स आहे, असेट अकाउंट, लायबिलिटी अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेन्सेस अकाउंट म्हणजे मालमत्ता खाते, बांधलेली की आणि देयता मीन्स उत्पन्न व खर्च खाते. तर हे सगळे काय आहेत, लेजर्स ऑफ अकाउंट्स आहेत. नेक्स्ट ट्रायल बॅलन्स आहे. आता ट्रायल बॅलन्स बघा इथे काय, अ स्टेटमेंट शोईंग डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल लेजर्स. बरोबर आहे, सर्व खात्यांची डेबिट व क्रेडिट शिल्लक दाखवणारे विवरणपत्र, त्यालाच आपण काय म्हणतो ट्रायल बॅलन्स. बरोबर आहे, आता याचा पर्पज बघा, प्रिलिमिनरी चेक बिफोर फायनल अकाउंट, अंतिम खात्यापूर्वीची प्राथमिक तपासणी, त्यालाच काय म्हणतो आपण इथे ट्रायल बॅलन्स. याच्यामध्ये 2 साईड्स असतात, डेबिट आणि क्रेडिट.
नेक्स्ट टाइप्स ऑफ अकाउंट आहे बघा. टाइप्स ऑफ अकाउंट मीन्स खात्याचे प्रकार दिलेले आहे बघा. फर्स्ट आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट मीन्स वैयक्तिक खाते. जसं नॅचरल पर्सन मीन्स नैसर्गिक व्यक्ती, आर्टिफिशियल पर्सन मीन्स कृत्रिम किंवा कायदेशीर, आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन मतलब प्रतिनिधी. बरोबर आहे. तर बघा नॅचरल पर्सन म्हणजे काय, सपोज एक पर्सनचं नाव आहे, जसं माझं नाव आहे स्वप्नील, तर स्वप्नीलचं एक पर्सनल अकाउंट मीन्स त्याचं काय आहे, नॅचरल अकाउंट. बरोबर आहे. किंवा एक आर्टिफिशियल पर्सन आहे म्हणजे एक कंपनीचं नाव आहे, जसं ABC लिमिट आहे किंवा बँक आहे, तर हे काय झालं, आर्टिफिशियल पर्सन. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणजे कोणतेही एक एक्सपेन्सेस पे करत आहे किंवा रिसिप्ट आहे, जसं आउटस्टँडिंग सॅलरी आहे, थकीत वेतन खाते किंवा प्रिपेड रेंट आहे. बरोबर आहे. तर यालाच आपण काय म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. ठीक आहे. मीन्स कोणत्याही एंट्रीला रिप्रेझेंट करण्यासाठीच त्यालाच आपण म्हणतो रिप्रेझेंटेटिव्ह. आता सेकंड जो आहे बघा टाइप्स ऑफ अकाउंटमध्ये इम्पर्सनल अकाउंट म्हणजे अवैयक्तिक खाते. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट्स रिलेटेड टू असेट्स राहते. बरोबर आहे. टँजिबल किंवा इनटँजिबल. मालमत्ता संबंधित खाती असतात, जसे की स्पर्श करण्यायोग्य किंवा अमूर्त मालमत्ता. जसं एक्झाम्पल्स दिलेले आहे बघा इथे, मशिनरी, कॅश अँड गुडविल. बरोबर आहे. हे जे आहे ते काय आहे, इम्पर्सनल मीन्स रिअल अकाउंटचे पार्ट्स आहे. नेक्स्ट सेकंड आहे आपला इम्पर्सनल अकाउंटच. त्याच्यामध्ये आहे नॉमिनल अकाउंट, नाममात्र खाते, ज्याच्यामध्ये आपण एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन रिलेटेड टू एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स होतात. बरोबर आहे. खर्च, नुकसान, उत्पन्न व नफा या संबंधीची खाती. जसं एक्झाम्पल्स दिलेलं आहे इथे आपल्याला बघा, रेंट अकाउंट दिलं आहे, सॅलरी अकाउंट दिलं आहे, कमिशन रिसीड अकाउंट, हे सगळे जे आहेत ते काय आहेत, नॉमिनल अकाउंट. कारण की काही एक्सपेन्सेस आहेत, काही लॉसेस आहेत, काही कमिशन रिसीव्ड आहे. बरोबर. यालाच आपण काय म्हणतो, नॉमिनल अकाउंट. आता याच्यावरची आपण MCQ सॉल्व करूया बघा. फर्स्ट MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सोर्स डॉक्युमेंट. खालीलपैकी कोणते स्त्रोत कागदपत्र आहे. तर बघा ऑप्शन दिलेले आहे इथे, लेजर, ट्रायल बॅलन्स, कॅश मेमो आणि बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॅश मेमो, रोकड पावती. बरोबर. नेक्स्ट सेकंड, विच बुक इज शोन ॲज द बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. मूळ नोंदवही म्हणून कोणती वही ओळखली जाते. तर बघा ऑप्शन आहे इथे, लेजर, कॅश बुक, बॅलन्स शीट, ट्रायल बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॅश बुक, रोकड वही. नेक्स्ट थर्ड, लेजर अकाउंट्स रेकॉर्ड डिटेल रिलेटेड टू. खाते वहीमध्ये खालीलपैकी कुठल्या नोंदीची नोंद केली जाते. तर बघा ऑप्शन आहे इथे, फर्स्ट ओनली इन्कम, सेकंड ओनली लायबिलिटी, थर्ड पर्टिक्युलर असेट, लायबिलिटी, कॅपिटल, इन्कम अँड एक्सपेन्सेस अँड फोर्थली ओनली एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, पर्टिक्युलर असेट, लायबिलिटी, कॅपिटल, इन्कम अँड एक्सपेन्सेस. विशिष्ट मालमत्ता, देणी, भांडवल, उत्पन्न व खर्च यांचे. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रिपेअरिंग अ ट्रायल बॅलन्स. तपासणी ताळेबंद तयार करण्याचा मागचा उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट टू चेक द फायनान्शियल रेशियो, सेकंड टू ॲनालाइज बॅलन्स शीट, थर्ड टू चेक द अर्थमॅटिकल ॲक्युरेसी ऑफ लेजर अकाउंट, आणि फोर्थ टू प्रिपेअर सोर्स डॉक्युमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टू चेक द अर्थमॅटिकल ॲक्युरेसी ऑफ लेजर अकाउंट, खाते वहीतील गणितीय अचूकता तपासण्यासाठी. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिअल अकाउंट. खालीलपैकी कोणते वास्तविक खाते आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे, सॅलरी अकाउंट, कॅश अकाउंट, रेंट रिसिव्ड अकाउंट, आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॅश अकाउंट, रोकड खाते. नेक्स्ट सिक्स्थ, विच अकाउंट रिप्रेझेंट आर्टिफिशियल पर्सन. कृत्रिम व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणारे खाते कोणते आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे, मोहन अकाउंट, SBI, कॅश अकाउंट, रेंट अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, SBI बँक अकाउंट. आता नेक्स्ट 10.1 कन्सेप्ट आहे आपला, डबल एंट्री सिस्टीम. बरोबर आहे. तर याचे की पॉईंट्स बघू आणि MCQs बघू. तर बघा काय म्हटलं आहे, द डबल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इज मोर दॅन 500 इयर्स ओल्ड. लेखा जोख्याची दुहेरी नोंद प्रणाली 500 वर्षापासून अधिक जुनी आहे. बरोबर आहे. इट वॉज फर्स्ट डिस्क्राइब बाय लुका पॅसिओली, अँड इटालियन फॅरियर अँड मॅथमॅटिशियन इन हिज बुक. हिचे पहिले वर्णन लुका पाचिओली या इटालियन फादर ऑफ गणितज्ञ केले होते आपल्या पुस्तकात. बरोबर आहे. नेक्स्ट जर कन्सेप्ट जर बघितलं तर बघा फर्स्ट आहे, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅड टू एस्पेक्ट, दॅट इज डेबिट अँड क्रेडिट. प्रत्येक व्यवहाराचे दोन पैलू असतात, डेबिट म्हणजे जमा. सेकंड आहे, बोथ एस्पेक्ट आर रेकॉर्डेड इन द बुक ऑफ अकाउंट. दोन्ही बाजूंनी नोंद वहीत केली जाते. बरोबर.
थर्ड आहे एव्हरी ट्रान्झॅक्शन ॲटलिस्ट 2 अकाउंट आर अफेक्टेड. प्रत्येक व्यवहारात किमान 2 खाती प्रभावित होतात, दॅट इज डेबिट अँड क्रेडिट. बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल जर पाहिला तर बघा इथे एक्झाम्पल्स दिलेले आपल्याला. फर्निचर परचेस, फर्निचर खरेदी केले असतं, फर्निचर परचेस केले असतं आपण त्याला काय देऊ, कॅश देऊ किंवा चेक देऊ. बरोबर आहे. तर बघा कॅश विल रिड्यूस और लायबिलिटी सप्लायज अराइज. रोख कमी होतो आणि पुरवठा दरामध्ये देयक तयार होते. बरोबर. बघा न्यू असेट परचेस इज एक्वायर्ड, नवीन मालमत्ता फर्निचर मिळते. हेन्स बोथ ॲस्पेक्ट आर रेकॉर्डेड, वन डेबिट अँड वन क्रेडिट. त्यामुळे व्यवहाराचे दोन्ही पैलू नोंदवले जातात, एक डेबिट आणि एक क्रेडिट. नेक्स्ट, वाय इज इट इम्पॉर्टंट. ही प्रणाली का महत्वाची आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. ही आर्थिक व्यवहार नोंदवण्याची वैज्ञानिक व शिस्तबद्ध पद्धत आहे. बरोबर आहे. सेकंड म्हटलं एन्श्युअर ॲक्युरेसी, कम्प्लीटनेस अँड रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल डेटा. ही प्रणाली आर्थिक माहितीची अचूकता, संपूर्णता आणि विश्वसनीयता सुनिश्चित करते. थर्ड आहे यूज बाय ऑल ऑर्गनायझेशन डीलिंग विथ मनी. सर्व संस्थांमध्ये ही प्रणाली वापरली जाते जिथे पैसे संबंधित व्यवहार होतात. ओके. आता याचे MCQs बघू आपण डबल एंट्री सिस्टीमचे. बघा हू इज नोन ॲज अ फादर ऑफ डबल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. डबल एंट्री पद्धतीचा जनक कोण आहे. तर बघा ऑप्शन आहे ॲडम स्मिथ, लुका पॅसिओली, कार्ल मार्क्स अँड महात्मा गांधी. तो आन्सर आहे सेकंड, लुसा पासिओली. नेक्स्ट सेकंड, व्हॉट इज द नेम ऑफ द बुक रिटन बाय लुका पासिओली. लुका पासिओलीने लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे. तर बघा ऑप्शन आहे अर्थमॅटिका नोवा, सेकंड सुमा डे अर्थमॅटिका, अल्जेब्रा सिम्प्लिफाईड अँड बुक कीपिंग फॉर बिगिनर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सुमा डे अर्थमॅटिका. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट थर्ड, इन डबल एंट्री सिस्टीम एव्हरी ट्रान्झॅक्शन अफेक्ट. डबल एंट्री प्रणालीमध्ये प्रत्येक व्यवहार कशावर परिणाम करतो. तर बघा ऑप्शन आहे ओनली वन अकाउंट, सेकंड नो अकाउंट, थर्ड ॲटलिस्ट 2 अकाउंट अँड फोर्थ ओनली कॅपिटल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ॲटलिस्ट 2 अकाउंट, किमान 2 खात्यांवर. ओके. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट आर 2 ॲस्पेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन इन डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री पद्धतीमध्ये व्यवहाराचे कोणते 2 पैलू असतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेबिट अँड बॅलन्स, सेकंड असेट अँड कॅपिटल, थर्ड डेबिट अँड क्रेडिट अँड फोर्थ इन्कम अँड एक्सपेंडिचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डेबिट अँड क्रेडिट. ओके. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ डबल एंट्री ट्रान्झॅक्शन. खालीलपैकी कोणता व्यवहार डबल एंट्रीचं उदाहरण आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी पेड टू एम्प्लॉई, सॅलरी पेड ओनली, सेकंड रेंट अकाउंट ओपन, थर्ड फर्निचर परचेस अँड कॅश रिसिव्ड अँड फोर्थ ओनली असेट इन्क्रीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, फर्निचर परचेस अँड कॅश रिड्यूस. नेक्स्ट सिक्स्थ, द डबल एंट्री सिस्टम इज कन्सिडर्ड ॲज. डबल एंट्री पद्धती कशाप्रमाणे ओळखली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रॅडिशनल मेथड, सेकंड आउटडेटेड सिस्टम, थर्ड सायंटिफिक सिस्टम अँड मॅन्युअल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सायंटिफिक सिस्टम, वैज्ञानिक प्रणाली. आता बघा नेक्स्ट 10.2 आहे ॲडव्हान्टेज ऑफ डबल एंट्री सिस्टीम. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळेल. प्लस एक व्हिडिओला लाईक पण करून द्या. मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार. तर बघा ॲडव्हान्टेज ऑफ की पॉईंट्स आहे. तर फर्स्ट आहे ॲक्युरेसी थ्रू ट्रायल बॅलन्स. बरोबर आहे. By use of this system, the accuracy of accounting work can be established through the device of trial balance. या प्रणालीचा वापर केल्यामुळे ट्रायल बॅलन्सच्या माध्यमातून लेखाकाराची अचूकता निश्चित केली जाऊ शकते. बरोबर आहे. सेकंड आहे प्रॉफिट और लॉस डिटर्मिनेशन. बघा प्रॉफिट अर्न और लॉस सफर्ड ड्युरिंग अ पिरियड कॅन ॲज सर्टन टुगेदर विथ डिटेल्स. कायमस्वरूपी नफा किंवा तोटा आणि त्यांचे तपशील यांचा शोध प्रणालीद्वारे लावता येतो. नेक्स्ट थर्ड, फायनान्शियल पोझिशन थ्रू बॅलन्स शीट. द फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑफ द इन्स्टिट्यूशन कन्सर्न कॅन बी ॲज सर्टन ॲट ईच ऑफ द ईच पिरियड थ्रू प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. संस्थेची किंवा व्यवसायाची आर्थिक स्थिती प्रत्येक कालावधीच्या शेवटी बॅलन्स शीटद्वारा समजते.
नंतर आहे फोर्थ डिटेल अँड इन्फॉर्मेटिव्ह अकाउंटिंग. बघा, द सिस्टम परमिट अकाउंट टू बी केप्ट इन ॲज मच डिटेल ॲज नेसेसरी अँड अफोर्ड सिग्निफिकंट इन्फॉर्मेशन फॉर कंट्रोल अँड डिसिजन मेकिंग. ही प्रणाली आवश्यकतेनुसार सविस्तर नोंद ठेवायची भुगा देते आणि नियंत्रणवर निर्णय घेण्यासाठी उपयुक्त महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देते. ओके. नेक्स्ट फिफ्थ पॉइंट आहे इयर टू इयर कंपॅरिझन. बघा, द रिझल्ट 1 year may be compared with those of the previous year and reason for the change may be as certain. एका वर्षाचा निकाल मागील वर्षाशी तुलना करता येतो आणि बदलाचे कारण देखील शोधता येते. नंतर लास्ट आहे आपलं कन्क्लुजन, निष्कर्ष काय निघाला बघा. इट इज बिकॉज ऑफ धिस ॲडव्हान्टेज द सिस्टम हॅज बीन यूज एक्सटेन्सिव्हली इन ऑल कंट्रीज. या फायद्यामुळे दुहेरी नोंद प्रणाली सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ओके. आता बघा याचे एमसीक्यूज आहेत. तर फर्स्ट एमसीक्यूज आहे बघा, व्हॉट हेल्प्स टू एस्टॅब्लिश द ॲक्युरसी ऑफ अकाउंटिंग इन डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम मध्ये लेखांकनाची अचूकता काय सिद्ध करते. तर बघा ऑप्शन आहे कॅशबुक, बॅलन्स शीट, ट्रायल बॅलन्स, जर्नल. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड ट्रायल बॅलन्स, चाचणी ताळेबंद. नेक्स्ट सेकंड, विच स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग ॲडव्हान्टेज ऑफ डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टमच्या फायद्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट डज नॉट हेल्प टू फाइंड प्रॉफिट अँड लॉस. सेकंड, इट कॅन नॉट यूज फॉर फ्युचर कंपॅरिझन. थर्ड, इट शो प्रॉफिट और लॉस अँड ऑल्सो फायनान्शियल पोझिशन. अँड फोर्थ, इट इज ओनली यूज इन स्मॉल फॉर्म. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट शो प्रॉफिट और लॉस अँड ऑल्सो द फायनान्शियल पोझिशन. मीन्स तो प्रॉफिट अँड लॉस शो करतो आणि बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे शो. नेक्स्ट थर्ड, द प्रिपरेशन ऑफ विच स्टेटमेंट हेल्प इन नोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ फर्म. संस्थेची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी कोणते स्टेटमेंट तयार केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जर्नल, कॅशबुक, बॅलन्स शीट, लेजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बॅलन्स शीट ताळेबंद. नेक्स्ट फोर्थ, वाय इज द डबल एंट्री सिस्टम यूज एक्सटेन्सिव्हली वर्ल्ड वाईड. डबल एंट्री सिस्टीमचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर का केला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिकॉज इट्स व्हेरी सिम्पल. सेकंड, ड्यू टू इट्स मल्टिपल ॲडव्हान्टेज. थर्ड, इट इज used only for personal account. and four, it does not require trial balance. The correct answer is the second, due to multiple advantage, तिच्या अनेक फायद्यांमुळे. Next fifth, which of the following is not an advantage of double entry system. खालील पैकी कोणता डबल एंट्री पद्धतीचा फायदा नाही आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, हेल्प इन प्रिपेरिंग फायनल अकाउंट आहे. शो ओनली कॅश ट्रान्झॅक्शन नो. allow comparison of yearly result correct and maintain detailed record for control. तर करेक्ट आन्सर आहे तिन्ही. पण हा जो आहे शो ओनली कॅश ट्रान्झॅक्शन इज अ नॉट ॲडव्हान्टेज ऑफ डबल एंट्री सिस्टीम. फक्त रोकड व्यवहार दाखवते असं नाही. आता बघा नेक्स्ट आहे 10.3 अकाउंटिंग इक्वेशन अँड टी पॉईंट्स. बरोबर आहे. आता सगळ्यात पहिले अंडरस्टँडिंग करू कॅश अकाउंट थ्रू ट्रान्झॅक्शन. बघा, वी हॅव सीन हाऊ द अकाउंटिंग इक्वेशन होल्ड ट्रू इन ऑल केसेस. A person start business worth rupees 10 lakh as a capital. This means both assets means cash and owner equity capital are 10 lakhs. ओके. बघा, आपण पहिले की लेखा समीकरण सर्व परिस्थितीमध्ये खरे कसे ठरते. एखादी व्यक्ती 10 लाख भांडवलासह व्यवहार सुरू करते. म्हणजेच मालमत्ता म्हणजे रोख आणि भांडवल मालमत्ताचे भांडवल मीन्स कॅपिटल दोन्ही 10 लाख असतात. ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शनचा इम्पॅक्ट बघा, व्यवहाराचा प्रभाव कसा आहे. इन्क्रीज इन कॅश, कॅश रिसिव्ड फ्रॉम सेल्स ऑर कस्टमर मीन्स उदाहरणार्थ वस्तू विक्री ग्राहकांकडून वसुली. डिक्रीज इन कॅश म्हणजे काय, खर्च, पेमेंट फॉर परचेस, रेंट, सॅलरीज, खरेदी की भाग. रॅदर दॅन द ॲडजस्टिंग कॅश बॅलन्स फॉर ईच ट्रान्झॅक्शन वी यूज टी अकाउंट विथ टू साइड मीन्स लेफ्ट इज अ डेबिट मीन्स रिसिप्ट अँड इनफ्लो अँड राईट मीन्स पेमेंट अँड आउटफ्लो. आता बघा की पॉइंट्स एक्झाम्पल ऑफ टी अकाउंट दिला आहे. जसं कॅशबुक दिलेलं आहे तर ही जी आहे ही रिसिप्ट साईड आहे आणि ही प्राप्ती आणि खर्च. बरोबर आहे. जसं ओपनिंग बॅलन्स आहे प्रारंभिक शिल्प 10 लाख.
सेल्स कलेक्शन केलेलं आहे 2,50,000, कॅश फ्रॉम डेटर्स आहे 2 लाख, लोन रिसिव्ड आहे 5 लाख, इन्व्हेस्टमेंट इन्कम आहे 3 लाख 1,35,000 आणि कॅपिटल ॲडेड आहे 4 लाख. तर हे सगळे काय आहेत, रिसिप्ट आहे. मीन्स आपल्याकडे बिझनेसमध्ये कॅश येत आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, रिसिप्ट. जर बिझनेसमधनं पैसा जर जात असेल तर तो काय आहे, आपला पेमेंट आहे. तर पेमेंटमध्ये बघा जसं दिलेलं आहे इथे एक्झाम्पलमध्ये, रेंट पेड दिलेलं आहे, बरोबर आहे. भांडवल दिले 1 लाख, मग सॅलरी पेड केलेलं आहे 3 लाख, मग गुड्स परचेस आहे 2 लाखचं, इक्विपमेंट बॉट आहे 5 लाखचा आणि मिसलेनियस पेमेंट आहे 12 लाखाचा. म्हणजे इथे काय केलेलं आहे, आपण पेमेंट दिलेलं आहे, बरोबर आहे. जर पेमेंट दिलेला आहे तर तो आपला काय आहे, खर्च आहे. आणि जर आपल्याला इन्कम येत असेल म्हणजे इन्क्रीज रिसिप्ट येत असेल तर ती आपली काय आहे, रिसिप्ट आहे, म्हणजे इन्क्रीज होत आहे. ओके. आता बघा याचे MCQज आहे आपल्याकडे. विच ऑफ द फॉलोइंग इन्क्रीज द कॅश बॅलन्स, खालीलपैकी कोणता व्यवहार रोकड शिल्लक वाढवतो. तर बघा ऑप्शन आहे पेमेंट फॉर सॅलरी, सेकंड परचेस ऑफ गुड, थर्ड कलेक्शन फ्रॉम कस्टमर अँड पेमेंट फॉर रेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कलेक्शन फ्रॉम कस्टमर, ग्राहकाकडून वसुली. Next, second, what is the form of account where increase are shown on left and decrease on the right? ज्या खात्यात डाव्या बाजूला वाढ आणि उजव्या बाजूला घट दाखवली जाते त्या खात्याला काय म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट लेजर अकाउंट, ट्रायल बॅलन्स, टी अकाउंट, कॅश बुक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टी अकाउंट मीन्स. नेक्स्ट थर्ड, इन टी अकाउंट, ठीक आहे, विच साइड शो द रिसिप्ट ऑर इन्क्रीज इन कॅश. टी खात्यामध्ये रोकड वाढ किंवा प्राप्ती कोणत्या बाजूला दाखवली जाते. तर बघा ऑप्शन आहे राईट साइड, बोथ साइड, लेफ्ट साइड, नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, लेफ्ट साइड, डावी बाजूला नेहमी रिसिप्ट येते. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश इफ टोटल रिसिप्ट आर 24,85,000 अँड पेमेंट आर 23 लाख. जर एकूण प्राप्ती 24,85,000 आणि एकूण देयके 23 लाख रुपये असतील तर रोकडची समापन शिल्लक किती असेल. तर बघा ऑप्शन आहे 2 लाख, नेक्स्ट 1,85,000, 1,50,000 अँड 50. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 1,85,000. मीन्स 24,85 मधनं 23 मायनस करू तर 1,85,000 जे आहे ते शिल्लक आहे. नेक्स्ट फिफ्थ, what happens to the cash account when cash is paid to creditor. जेव्हा पुरवठादारांना रोकड दिली जाते तेव्हा रोकड खात्याचे काय होते. तर बघा ऑप्शन आहे इट इन्क्रीज, सेकंड इट डिक्रीज, थर्ड इट रिमेन्स द सेम अँड फोर्थ नन ऑफ द अबोव. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट डिक्रीज, ते घटते. नेक्स्ट सिक्स्थ, विच अकाउंट आर अफेक्टेड वेन ओनर इन्व्हेस्ट इन कॅश बिझनेस. जेव्हा मालक व्यवसायात रोकड गुंतवणं तेव्हा कोणती दोन खाती प्रभावित होतात. तर बघा ऑप्शन आहे कॅश अँड रेंट, सेकंड कॅश अँड कॅपिटल, थर्ड कॅपिटल अँड क्रेडिटर अँड फोर्थ कॅश अँड सेल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॅश अँड कॅपिटल, रोकड आणि भांडवली. आता बघा नेक्स्ट आहे 10.4 डेबिट अँड क्रेडिट. बरोबर, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, कारण की याच्यानंतर आपल्याला खूप सिलेबस कव्हर करायचं आहे. हे फक्त आपले 10 युनिट्स आहे आणि तिथे आपल्याला 6 युनिट्स पुन्हा वेगवेगळे जे आहेत 6 टॉपिक त्याचे पुन्हा 15-15, 20-20 युनिट्स जे आहेत ते कव्हर करायचे 50-50 MCQमध्ये. आणि ही सिरीज जी आहे ही आपली कंटिन्यूस राहणार आहे. याच्यामध्ये जसं आपण फर्स्ट आता फायनान्स अँड अकाउंटचा घेत आहे, फायनान्शियल अकाउंटिंगचा, तसंच याच्यामध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, टॅक्सेस, हे सगळं आपण डिटेल्समध्ये पण शिकणार आहे, प्लस MCQजमध्ये पण. तर बघा आता डेबिट अँड क्रेडिट्समध्ये दिलेलं आहे. फर्स्ट डेबिट क्रेडिट दिलेलं आहे. बघा डेबिट जो राहतो तो लेफ्ट साईड ऑफ एनी अकाउंट राहतो, बरोबर आहे, आणि क्रेडिट जो राहतो तो राईट्स ऑफ एनी अकाउंट, कोणत्याही खात्याची डावी बाजू आणि कोणत्याही खात्याची उजवी. जर अकाउंटिंग इक्वेशन जर पाहिले तर लेखा समीकरण बघा, असेट्स काय असते, लायबिलिटी प्लस कॅपिटल, मालमत्ता इक्वल्स टू जबाबदाऱ्या प्लस भांडवल. आता असेट मायनस लायबिलिटी मीन्स काय झालं, ते कॅपिटल झालं, मालमत्ता मायनस जबाबदाऱ्या म्हणजे काय होते, भांडवल. आता बघा की पॉईंट्स आहे आपल्या, की टर्म्स दिलेले आहे महत्त्वाच्या संध्या, जसं कंट्रीब्युटेड कॅपिटल मीन्स मालकाने दिलेले मूळ भांडवल, ठीक आहे. बिगिनिंग रिटेन अर्निंग मीन्स मागील वर्षातील न दिलेला नफा. देन थर्ड आहे रेव्हेन्यू, रेव्हेन्यू मीन्स व्यवसायातून मिळणारे उत्पन्न.
एक्सपेन्सेस म्हणजे व्यवसायाची केलेल्या खर्च आणि डिव्हिडंड भागधारकांना वितरित केलेला नफा. ओके, हे मेन टर्म्स आहेत डेबिट आणि क्रेडिटच्या. आता रूल्स दिलेले आपल्याला बघा. टी अकाउंटचे नेमांकन नियमन आहे. जसं अकाउंट टाईप आहे फर्स्ट, नंतर इन्क्रीज आहे आणि डिक्रीज आहे. तर बघा, जर अकाउंट टाईप असेट आहे मीन्स मालमत्ता आहे तर इन्क्रीज होईल डेबिट आणि डिक्रीज होईल क्रेडिट. ठीक आहे. लायबिलिटी आहे मीन्स जबाबदारी आहे तर इन्क्रीज होईल क्रेडिट आणि डिक्रीज होईल डेबिट. जर कॅपिटल आहे तर इन्क्रीज होईल क्रेडिट आणि डिक्रीज होईल डेबिट. तसंच एक्सपेन्सेस आहे तर एक्सपेन्सेस जो आहे तो डेबिट इन्क्रीज होतो आणि क्रेडिट डिक्रीज होतो. रेव्हेन्यू जर असेल तर क्रेडिट इन्क्रीज आहे आणि डेबिट डिक्रीज आहे. तर या रूल्सनुसारच आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये एंट्री करायची आहे. ओके, आता बघा एक्झाम्पल्स दिलेले आहे. ठीक आहे. जसं आहे फर्स्ट बाईंग फर्निचर तर डेबिट फर्निचर बरोबर आहे मीन्स फर्निचर खाते डेबिट. सेलिंग फर्निचर जर केलं तर क्रेडिट फर्निचर अकाउंट. टेकिंग अ लोन जर घेतलं, लोन कर्ज घेतलं तर क्रेडिट लोन अकाउंट मीन्स लायबिलिटी आणि रिपेइंग द लोन घेतलं तर डेबिट लोन अकाउंट. ओके, तर हे नॉर्मली की पॉईंट्स असतात. आपल्याला हे लक्षात ठेवले की आपल्याला एंट्रीसुद्धा नॉर्मली जमतात. आता बघा याचे MCQs आहे. विच साइड ऑफ अकाउंट इज डिबिटेड वेन असेट इन्क्रीज. जेव्हा मालमत्तेस वाढ होते तेव्हा कोणत्या बाजूला डेबिट नोंदवले जाते. तर बघा ऑप्शन आहे राईट साइड, लेफ्ट साइड, बॉटम साइड, नन ऑफ द. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, लेफ्ट साइड, डावीकडची बाजू. नेक्स्ट सेकंड, इफ फर्म रिपे अ लोन व्हॉट इज द इफेक्ट ऑन अकाउंटिंग इक्वेशन. जर एखादी फर्म कर्जाची परतफेड करते तर लेखा समीकरणावर काय परिणाम होतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिक्रीज इन असेट, इन्क्रीज इन कॅपिटल. सेकंड डिक्रीज इन लायबिलिटी, इन्क्रीज इन असेट. थर्ड डिक्रीज इन बोथ असेट अँड लायबिलिटी. अँड फोर्थ इन्क्रीज इन असेट, डिक्रीज इन लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डिक्रीज इन बोथ असेट अँड लायबिलिटी. मालमत्ता व देयता दोन्ही कमी होतात. नेक्स्ट थर्ड, द टर्म क्रेडिट इन अकाउंटिंग रेफर्स टू. लेखा कारणामध्ये क्रेडिट म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज इन असेट, सेकंड डिक्रीज इन कॅपिटल, थर्ड इन्क्रीज इन लायबिलिटी अँड कॅपिटल अँड फोर्थ डिक्रीज इन लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्क्रीज इन लायबिलिटी अँड कॅपिटल. देयता आणि भांडवलात वाढ. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डेबिटेड वेन कंपनी पे फॉर रेंट. एखादी कंपनी भाडे भरते तेव्हा खालीलपैकी कोणता खाते डेबिट होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, लायबिलिटी अकाउंट, रेव्हेन्यू अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट रेंट अकाउंट, भाडे खाते. नेक्स्ट फिफ्थ, द अकाउंटिंग इक्वेशन इज. लेखा समीकरण काय आहे. तर बघा ऑप्शन आहे असेट इक्वल्स टू लायबिलिटी मायनस कॅपिटल किंवा असेट प्लस लायबिलिटी इक्वल्स टू कॅपिटल. सेकंड असेट इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल अँड असेट्स इक्वल टू कॅपिटल मायनस लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड असेट इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. मालमत्ता इक्वल्स टू देयता व भांडवल. नेक्स्ट सिक्स्थ, अ डिक्रीज इन लायबिलिटी इज रेकॉर्डेड ऑन द. देयतेत घट झाल्यास नोंद कुठे केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेबिट साइड, क्रेडिट साइड, आयदर साइड्स अँड नन ऑफ द. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डेबिट साइड, डेबिट बाजू. नेक्स्ट सेवन, फर्निचर परचेस फॉर कॅश अफेक्ट. रोख रकमेने फर्निचर खरेदी केल्यास कोणता परिणाम होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज असेट, इन्क्रीज लायबिलिटी. सेकंड इन्क्रीज वन असेट, डिक्रीज अनदर असेट. थर्ड इन्क्रीज इन कॅपिटल, डिक्रीज लायबिलिटी अँड फोर्थ नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इन्क्रीज वन असेट, डिक्रीज अनदर असेट्स. एक मालमत्ता वाढते दुसरी कमी होते. नेक्स्ट एट, व्हॉट इज द करेक्ट ट्रीटमेंट ऑफ इन्कम अर्न बट नॉट एट रिसीव्ड. उत्पन्न कमावले आहे पण अजून मिळालेले नाही तर त्याची योग्य नोंद काय असेल. बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेबिट इन्कम अकाउंट, सेकंड क्रेडिट इन्कम अकाउंट, थर्ड क्रेडिट असेट अकाउंट अँड नन ऑफ द. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड क्रेडिट इन्कम अकाउंट. उत्पन्न खाते क्रेडिट करा. नेक्स्ट नाइन्थ, इफ द ओनर विथड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज विच अकाउंट इज डेबिटेड. मालकाने वैयक्तिक वापरासाठी रोख रक्कम काढल्यास कोणते खाते डेबिट होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश अकाउंट, ड्रॉइंग अकाउंट, कॅपिटल अकाउंट, एक्सपेन्स अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ड्रॉइंग अकाउंट. नेक्स्ट टेन्थ, विच ऑफ द फॉलोइंग अकाउंट विल नॉर्मली हॅव अ क्रेडिट बॅलन्स.
खालीलपैकी कोणत्या खात्यामध्ये सामान्यतः क्रेडिट बॅलन्स असतो? तर बघा ऑप्शन आहे रेंट, सॅलरीज, कॅपिटल, फर्निचर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॅपिटल मीन्स भांडवल. आता बघा नेक्स्ट 10.5 पॉईंट आहे ट्रान्झॅक्शनचा, बरोबर आहे. आता याच्या डेफिनेशन्स, याचे की पॉईंट आपण इथे बघूया. तर बघा डेफिनेशन दिली आहे ट्रान्झॅक्शनची. बघा काय आहे, अ ट्रान्झॅक्शन इज अ बिझनेस इव्हेंट मेजरेबल इन मॉनिटरी टर्म. व्यवहार म्हणजे असा व्यावसायिक प्रसंग जो पैशांमध्ये मोजता येतो. ठीक आहे. सेकंड, ड्युएल इफेक्ट, दुहेरी परिणाम काय त्याचा बघा. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू इफेक्ट. वन अकाउंट इज डेबिटेड, अनादर इज क्रेडिटेड. प्रत्येक व्यवहाराचा दुहेरी परिणाम असतो. एक खाते डेबिट आणि दुसरे खाते क्रेडिट होते. थर्ड बघा, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हटलंय, पूरक दस्तावेज. बघा काय म्हटलंय, ट्रान्झॅक्शन मस्ट बी सपोर्टेड बाय प्रॉपर डॉक्युमेंट लाईक इनवॉइस, रिसिप्ट, पासबुक. व्यवहारासाठी बिल, पावती, पासबुक इत्यादी योग्य दस्तावेज असणे आवश्यक असते. ओके. नेक्स्ट फोर्थ पॉइंट आहे मॉनिटरी नेचर, आर्थिक स्वरूप. बघा ओनली ट्रान्झॅक्शन मेजरेबल इन मनी आर रेकॉर्डेड इन अकाउंट्स. फक्त पैशात मोजता येणारे व्यवहारच हिशोबाच्या पुस्तकात नोंदवले जातात. फिफ्थ आहे डबल एंट्री सिस्टम. धिस सिस्टीम रेकॉर्ड बोथ ऍस्पेक्ट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन, डेबिट अँड क्रेडिट. या प्रणालीमध्ये प्रत्येक व्यवहाराची दोन बाजूंनी नोंद होते, दॅट इज डेबिट व क्रेडिट. नेक्स्ट टाइप्स ऑफ अकाउंट आपण बघितलंच आहे ऑलरेडी. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. वैयक्तिक, वास्तविक आणि नाममात्र. ठीक आहे. नेक्स्ट अप्रोच टू अनालाइज ट्रान्झॅक्शन. व्यवहार विश्लेषण काढण्याच्या काय पद्धती. तर बघा फर्स्ट आहे अकाउंटिंग इक्वेशन ऑपरेशन, मीन्स असेट इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल, मालमत्ता इक्वल्स टू देणी प्लस भांडवल. आणि सेकंड आहे ट्रॅडिशनल अप्रोच. ट्रॅडिशनल मीन्स डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट एक्सपेन्सेस लॉकेट अँड क्रेडिट इन्कम अँड गेन्स. हे तुम्हाला सर्वांना माहितीच असणार, बरोबर आहे. हे सगळ्यात बेसिक गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, बरोबर आहे. डेबिट एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंटचा रूल आहे. डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. हे सगळे जे आहेत हे आपल्याला गोल्डन रूल सगळ्यांनाच माहिती आहे. ओके. नेक्स्ट आता त्याचे आपण काय बघू, MCQs. तर बघा काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड अ ट्रान्झॅक्शन इन अकाउंटिंग. खालीलपैकी कोणता व्यवहार लेखा पद्धतीत समाविष्ट केला जात नाही. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, परचेस ऑफ गुड्स फॉर 10,000. सेकंड, सायनिंग अ कॉन्ट्रॅक्ट फॉर फ्युचर डिलिव्हरी. सेकंड, पेमेंट ऑफ सॅलरी अँड रिसिप्ट ऑफ इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सायनिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट फॉर फ्युचर डिलिव्हरी. हे कन्सिडर करत नाही ट्रान्झॅक्शन मध्ये. बाकी जे आहे ते कॅश आणि याच्यामध्ये. नेक्स्ट सेकंड, अ ट्रान्झॅक्शन मस्ट ऑलवेज बी मेजरेबल इन द टर्म ऑफ. व्यवहार नेहमी कोणाच्या माध्यमातून मोजता येण्यासारखा असावा लागतो. तर बघा ऑप्शन आहे क्वांटिटी, वेट, मनी, टाइम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मनी मीन्स पैसा. नेक्स्ट थर्ड, the system is in which every transaction is recorded with dual aspect is called. प्रत्येक व्यवहाराची दुहेरी नोंद ठेवणारी प्रणाली कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिंगल एंट्री सिस्टम, सेकंड कॅश सिस्टम, थर्ड डबल एंट्री सिस्टम अँड फोर्थ इन्व्हेंटरी सिस्टम. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, डबल एंट्री सिस्टम, दुहेरी नोंद प्रणाली. नेक्स्ट फोर्थ, अ ट्रान्झॅक्शन मस्ट बी सपोर्टेड बाय अ. व्यवहाराला कोणत्या गोष्टीने पाठबळ असणे आवश्यक आहे. तर बघा फर्स्ट आहे व्हर्बल ॲग्रीमेंट, सेकंड सपोर्टिंग डॉक्युमेंट, थर्ड एस्टिमेट अँड फोर्थ नन ऑफ द अबोव्ह. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सपोर्टिंग डॉक्युमेंट, पाठबळ दस्तावेज. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हॅलिड सोर्स डॉक्युमेंट इन अकाउंटिंग. खालीलपैकी कोणता दस्तावेज लेखा पद्धतीत वैध मानला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मूवी तिकीट, कॅश मेमो, आयडेंटिटी कार्ड, व्हिजिटिंग कार्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॅश मेमो, रोकड पावती. नेक्स्ट सिक्स्थ, विच अप्रोच इज नॉट यूज टू अनालाइज द ड्युअल एस्पेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. व्यवहाराचा दुहेरी परिणाम विश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही. ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे ट्रॅडिशनल अप्रोच, वापरली यूज होते. अकाउंटिंग इक्वेशन अप्रोच हे पण यूज होते. फायनान्शियल अप्रोच आणि आन्सर आहे बोथ ए अँड बी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फायनान्शियल अप्रोच जी आहे ते यूज होत नाही. ठीक आहे. ट्रॅडिशनल आणि अकाउंटिंग इक्वेशन अप्रोच दोन मेथड्स यूज होतात. ओके. नेक्स्ट सेवन्थ, इन ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू इज. व्यवहारामध्ये मूल्य बघा ऑप्शन आहे ओनली गिवन, सेकंड ओनली रिसिव्ड, थर्ड बोथ गिवन अँड रिसिव्ड अँड नॉट ट्रान्सफर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड,
बोथ गिवन अँड रिसिव्ड, दिले आणि प्राप्त दोन्ही केले जाते. आता नेक्स्ट आहे 10.6 बघा, अकाउंटिंग इक्वेशन अप्रोच. ठीक आहे, मेथड आहे आपल्याजवळ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शनची. तर बघा, अकाउंटिंग इक्वेशन मीन्स लेखाशास्त्रीय समीकरण म्हणजे काय, द रिलेशनशिप ऑफ असेट इक्वल्स टू लायबिलिटी प्लस ओनर इक्वलिटी इज कॉल्ड अकाउंटिंग इक्वेशन. बरोबर. मालमत्ता इक्वल्स टू देणी प्लस मालकाचे भांडवल हीच हिशोब समीकरण म्हणतात. आता मिनिंग्स ऑफ इलेमेंट घटकांचे अर्थ बघा. असेट, असेट मतलब व्हॉट द बिझनेस ओन, दॅट इज कॅश, फर्निचर, स्टॉक. सेकंड, लायबिलिटी म्हणजे देणी काय, व्हॉट द बिझनेस ओन टू आउटसाइडर, दॅट इज लोन ऑर पेबल. थर्ड आहे इक्विटी मीन्स भांडवल, ओनर्स क्लेम ऑन बिझनेस, कॅपिटल प्लस प्रॉफिट मायनस लॉस, त्याला म्हणतो आपण इक्विटी. ड्युअल एस्पेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन जर पाहिलं आपण तर बघा, एव्हरी ट्रान्झॅक्शन अफेक्ट ॲटलिस्ट टू अकाउंट एन्शुरिंग इक्वेशन ऑलवेज बॅलन्स. प्रत्येक व्यवहार दोन खात्यांवर परिणाम करतो आणि समीकरण कायम संतुलित राहते. जर फॉर्म ऑफ इक्वेशन्स, अकाउंटिंग इक्वेशन्स पाहिलं तर बघा, बेसिक फॉर्म दिलेला आहे आपला, असेट इक्वल्स टू लायबिलिटी प्लस इक्विटी मीन्स मालमत्ता इक्वल्स टू देणी प्लस भांडवल. आणि त्याचा जर अल्टरनेट फॉर्म बघितला तर इक्विटी इक्वल्स टू असेट मायनस लायबिलिटी मीन्स भांडवल इक्वल्स टू मालमत्ता मायनस देणी. आता टाइप्स ऑफ लायबिलिटी जर बघितली आपण इथे, देणीचे प्रकार जर शॉर्ट टर्म लायबिलिटी असते आणि लॉंग टर्म लायबिलिटी. तर अल्पकालीन मी शॉर्ट टर्म लायबिलिटी म्हणजे काय, पेएबल विदिन अ 1 year, दॅट इज ट्रेड पेएबल ऑर एक्सपेन्सेस. ठीक आहे. लॉंग टर्म लायबिलिटी मीन्स दीर्घकालीन देणी मीन्स पेएबल आफ्टर मोर दॅन 1 year, दॅट इज बँक लोन. ठीक आहे. जर टाइप्स ऑफ असेट्स पाहिले, मालमत्तेचे प्रकार जर पाहिले तर फिक्स असेट असते मीन्स स्थिर मालमत्ता जी लॉंग टर्म यूजसाठी राहते, फर्निचर अँड बिल्डिंग. आणि एक राहते करंट असेट, चालू मालमत्ता शॉर्ट टर्म राहते जे कॅश किंवा इन्व्हेंटरीवर डिपेंड असते. ठीक आहे. आता एक्झाम्पल्स दिलेले आहे बघा. एक, ॲट T0 इनिशियल स्टेज इक्विटी दिलेली आहे आपल्याला 5000, लोन दिलेला आहे 1000, असेट दिले आहे 7000. आणि T1 स्टेज लॅटर स्टेजमध्ये बघा, इक्विटी 3800 झाली, असेट झाली 5300, लायबिलिटी झाली 1500. जर इक्विटी हॅज डिक्रीज हेन्स लॉस इक्वल्स टू किती झाला आपला 1200, कारण की इक्विटी काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता याचे एमसीक्यूज बघूया. बघा, द बेसिक अकाउंटिंग इक्वेशन इज, मूलभूत लेखा समीकरण कोणते आहे. तर बघा, ऑप्शन आहे असेट इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल, सेकंड कॅपिटल इक्वल्स टू लायबिलिटी मायनस असेट, थर्ड असेट इक्वल्स टू कॅपिटल मायनस लायबिलिटी, इन फोर्स कॅपिटल इक्वल्स टू असेट प्लस लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, असेट इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल, मालमत्ता इक्वल्स टू जबाबदाऱ्या प्लस भांडवल. नेक्स्ट, सेकंड, फर्निचर इज क्लासिफाईड ॲज, फर्निचर कशा प्रकारे वर्गीकृत केले जाते. बघा, ऑप्शन आहे करंट असेट, करंट लायबिलिटी, फिक्स असेट, लॉंग टर्म लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फिक्स असेट, स्थिर मालमत्ता. नेक्स्ट, थर्ड, if equity at the beginning was 5000 and later become 3800 is implies, जर प्रारंभीचे भांडवल 5000 होते आणि नंतर 3800 झाले तर त्याचा अर्थ काय. तर बघा, ऑप्शन आहे प्रॉफिट ऑफ 1200, लॉस ऑफ 1200, नो प्रॉफिट नो लॉस अँड एरर इन अकाउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, लॉस ऑफ 1200, 1200चा तोटा. नेक्स्ट, फोर्थ, द ओनर्स क्लेम इन बिझनेस इज नोन ॲज, बघा, व्यवसायामधील मालकाचा दावा कोणत्या नावाने ओळखला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट असेट, सेकंड लायबिलिटी, थर्ड इक्विटी, फोर्थ रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, इक्विटी मीन्स भांडवल. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करंट लायबिलिटी, खालीलपैकी कोणता एक वर्तमान मीन्स करंट लायबिलिटी जबाबदारी आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 5 years बँक लोन, सेकंड क्रेडिटर और ट्रेड पेएबल, थर्ड फर्निचर अँड मशिनरी. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, क्रेडिटर और ट्रेड पेएबल, थक बाकीदार आणि व्यापार देयके. नेक्स्ट, सिक्स्थ, व्हॉट डज अन इन्क्रीज इन इक्विटी ओव्हर टाइम इंडिकेट, कालांतराने भांडवलात वाढ होते याचा अर्थ काय होतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लॉस, सेकंड लोन टेकन, थर्ड प्रॉफिट अर्न अँड फोर्थ कॅपिटल विड्रॉल. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, प्रॉफिट अर्न, नफा मिळाला. नेक्स्ट, 7, कॅश बॅलन्स इज कॅल्क्युलेटेड ॲज, रोख रक्कम खालीलप्रमाणे मोजली जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल प्लस लोन मायनस फर्निचर मायनस पेड टू क्रेडिटर, सेकंड असेट मायनस लायबिलिटी, थर्ड इक्विटी मायनस लोन आणि फोर्थ टोटल असेट्स मायनस इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, कॅपिटल प्लस लोन मायनस फर्निचर मायनस पेड टू क्रेडिट.
नेक्स्ट 8, अ लॉस इन बिझनेस रिझल्ट इन, व्यवसायातील तोटा यामुळे. तर बघा ऑप्शन आहे इक्विटी इन्क्रीज, इक्विटी डिक्रीज, असेट इन्क्रीज, लायबिलिटी इन्क्रीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इक्विटी डिक्रीज, भांडवल कमी होते. आता बघा की पॉइंट्स. आता नेक्स्ट आहे आपला 10.7 जर्नल. ठीक आहे, ज्याला आपण जर्नल एंट्रीज म्हणतो. तर जर्नल एंट्रीज मध्ये की पॉइंट्स काय आहे, कोणत्या डेफिनेशन्स आहे, काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नेक्स्ट जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू डायरेक्ट मिळते. तर बघा इथे दिलेलं आहे जर्नल इज द बुक वेअर ट्रान्झॅक्शन आर फर्स्ट रेकॉर्डेड. जर्नल हे व्यवहार प्रथम नोंदवले जाणारे खाते पुस्तक आहे. बरोबर आहे. सेकंड म्हटलंय इट शोज विच अकाउंट आर टू बी डेबिटेड अँड क्रेडिट. यात कोणती खाती डेबिट आणि क्रेडिट करायची आहे ते दाखवले जाते. थर्ड आहे जर्नल इज कॉल्ड ॲज अ सबसायडरी बुक. जर्नलला उपपुस्तक असे म्हणतात. फोर्थ आहे रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन जर्नल इज कॉल्ड जनरलायझिंग. जनरलमध्ये व्यवहाराची नोंद करण्यास जनरलायझिंग म्हणतात. आणि फिफ्थ आहे इट इज बुक ऑफ ओरिजिनल एंट्री मेंटेन क्रोनॉलॉजिकल. हे मूळ नोंदीचे पुस्तकाने कालानुक्रमाने मीन्स क्रोनॉलॉजिकलने ठेवले जाते. ओके, नंतर म्हटलं आहे की ट्रान्झॅक्शनिंग प्रोसेस, जनरलायझिंगची प्रोसेस काय आहे बघा. फर्स्ट, ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन जर्नल ॲज दे ओके. व्यवहार घडताच त्याची नोंद जर्नलमध्ये केली जाते. सेकंड म्हटलं आहे एंट्री मस्ट बी इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. नोंदणी क्रमानुसार, कालक्रमानुसार असाव्यात. थर्ड आहे देअर आर 2 टाइप्स ऑफ जर्नल, जनरल अँड स्पेशलाइज. जर्नलचे 2 प्रकार आहेत, सामान्य व विशेष. आणि फोर्थ पॉइंट आहे स्पेशलाइज जर्नल आर यूज फॉर फ्रिक्वेंट सिमिलर ट्रान्झॅक्शन. वारंवार होणाऱ्या एकसारख्या व्यवहारासाठी विशेष जर्नल वापरले जातात. आता बघा फॉर्मॅट ऑफ जर्नल जर पाहिला आपण तर फॉर्मॅट ऑफ जर्नलमध्ये बघा काय आहे. सगळ्यात पहिले डेट कॉलम असते ज्याच्यामध्ये डेट ऑफ ट्रान्झॅक्शन्स मीन्स दिनांक. नंतर आहे पर्टिक्युलर डेबिट आणि क्रेडिट अकाउंट विथ नरेशन. खाते तपशील असतो, डेबिट आणि क्रेडिट खाती विवरण. मग लेजर फोलिओ असतो, पेज नंबर इन लेजर. लेजरमधील पान नंबर क्रमांक टाकावा लागतं. नेक्स्ट आहे डेबिट अमाऊंट. डेबिट अमाऊंट टू बी डेबिटेड, डेबिट करण्यासाठी रक्कम. आणि थर्ड आहे नेक्स्ट आहे फिफ्थ क्रेडिट अमाऊंट टू बी क्रेडिट. तर यानुसार याचा फॉर्मॅट असतो डेट कॉलम, पर्टिक्युलर, लेजर फोलिओ, डेबिट आणि क्रेडिट. आता बघा याचा प्रिकॉशन्स वाईल जनरलायझिंग. जर्नल करताना काळजीचे मुद्दे. तर बघा फर्स्ट आहे एन्श्युअर डेबिट अँड क्रेडिट टोटल आर इक्वल. डेबिट व क्रेडिट रक्कम समान आहे याची खात्री करा. सेकंड यूज कंपाऊंड एंट्री इफ मल्टिपल डेबिट क्रेडिट आर इन्व्हॉल्व. एकापेक्षा जास्त डेबिट क्रेडिट असल्यास संयुक्त नोंदणी वापराव्या. थर्ड आहे कॅरी फॉरवर्ड पेज टोटल इज मल्टिप्लाइड पेज यूज. एकापेक्षा अधिक पाने असल्यास पानाच्या शेवटी रक्कम पुढे नेता यावी. ठीक आहे, आता त्याचे आपण काय बघूया MCQs बघूया. तर बघा फर्स्ट आहे द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन जर्नल इज कॉल्ड. जर्नलमध्ये व्यवहार नोंदवण्याची प्रक्रिया काय म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट पोस्टिंग, जनरलायझिंग, बॅलन्सिंग, समरायझिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड जनरलायझिंग. नेक्स्ट सेकंड अ जर्नल इज नोन ॲज. जर्नलला अजून कोणत्या नावाने ओळखते. बघा ऑप्शन आहे लेजर, कॅश बुक, सबसायडरी बुक आणि ट्रायल बुक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सबसायडरी बुक मीन्स उपपुस्तक. नेक्स्ट थर्ड विच ऑफ द फॉलोइंग इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. खालीलपैकी कोणती पुस्तक मूळ नोंदणीसाठी वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे लेजर, ट्रायल बॅलन्स, जर्नल, बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड जर्नल. नेक्स्ट फोर्थ इन जर्नल एंट्री द अकाउंट दॅट इज टू बी डेबिटेड इज रिटन. जर्नल नोंदीमध्ये डेबिट होणाऱ्या खाती कशी लिहिली जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिलो द क्रेडिट अमाऊंट, सेकंड आफ्टर द नॅरेशन, सेकंड ऑन सेकंड लाईन, फोर्थ फर्स्ट फॉलोड बाय डेबिट. प्रथम त्यानंतर डेबिट लिहिले जाते. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ फर्स्ट फॉलोड बाय डेबिट. ओके, नेक्स्ट फिफ्थ द नॅरेशन इन जर्नल एंट्री. जर्नल नोंदणीमधील वर्णनाचे कार्य काय. हे बघा ऑप्शन आहे इट्स इज ऑप्शनल, सेकंड इज द अमाऊंट इन वर्ड, सेकंड एक्सप्लेन द ट्रान्झॅक्शन अँड इज द लेजर फोलिओ. करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्सप्लेन द ट्रान्झॅक्शन, व्यवहार स्पष्ट करते. नेक्स्ट सिक्स्थ अ जर्नल एंट्री विथ 1 डेबिट अँड 2 क्रेडिट इज कॉल्ड.
एक डेबिट आणि 2 क्रेडिट असतील तर जर्नल नोंद काय म्हणवली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिंपल एंट्री, सेकंड कॉन्ट्रा एंट्री, थर्ड ओपनिंग एंट्री अँड फोर्थ कंपाऊंड एंट्री. तर आन्सर आहे फोर्थ कंपाऊंड एंट्री, संमिश्र नोंद. नेक्स्ट 7th, द जर्नल कॉलम दॅट रेकॉर्ड द लेजर पेज नंबर इज. जर्नल मध्ये कोणता कॉलम लेजर फोलिओ क्रमांक नोंदवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेट, पर्टिक्युलर, लेजर फोलिओ अँड अमाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लेजर फोलिओ. नेक्स्ट 8, द टाइप ऑफ जर्नल यूज फॉर रिप्रेझेंटेटिव्ह ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड. पुन्हा पुन्हा होणाऱ्या व्यवहारांसाठी कोणता जर्नल वापरला जातो? तर बघा ऑप्शन आहे जर्नल, जनरल जर्नल, लेजर, स्पेशल जर्नल अँड ट्रायल बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्पेशल जर्नल, विशेष जर्नल. नेक्स्ट 9th, विच अकाउंट इज डेबिटेड वेन बिझनेस रिसीव कॅश फ्रॉम रमेश. व्यवसाय रमेशकडून रोकड घेतल्यास कोणते खाते डेबिट होते? बघा ऑप्शन आहे रमेश अकाउंट, बँक अकाउंट, सेल्स अकाउंट, कॅपिटल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बँक अकाउंट, कारण की कॅश रिसीव्ह झाली आहे. नेक्स्ट 10th, इफ रेंट इज पेड बाय चेक द जर्नल एंट्री विल बी. चेकने भाडे भरल्यास जर्नल नोंद कशी असेल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, सेकंड बँक अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट, थर्ड रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि फोर्थ आहे कॅश अकाउंट टू रेंट अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला 10.8 ॲडव्हान्टेज ऑफ जर्नल. ठीक आहे. बघा फर्स्ट पॉइंट दिलेला आहे ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर प्रोव्हाइडिंग अ क्लिअर टाइमलाईन ऑफ ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी. व्यवहार कालानुक्रमानुसार नोंदवले जातात, त्यामुळे व्यवसायाचे व्यवहार वेळेनुसार समजण्यास सोपे जाते. सेकंड आहे each entry include a narration which gives a brief explanation for better understanding and accuracy. प्रत्येक नोंदीसह स्पष्टीकरण दिले जाते जे व्यवहाराची सुस्पष्ट समज देते आणि योग्यतेची खात्री करण्यास मदत करते. थर्ड आहे जर्नल एंट्री फ्रॉम द बेसिस फॉर पोस्टिंग इनटू लेजर which help reduce error and simplifies accounting style. जर्नलमधील नोंदी लेजरमध्ये पोस्टिंगसाठी आधार म्हणून वापरल्या जातात, त्यामुळे चुका कमी होतात आणि लेखांकन सुलभ होते. ठीक आहे. आता याचे एमसीक्यूज बघूया. बघा व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर इन द जर्नल. जर्नलमध्ये व्यवहार कालक्रमानुसार नोंदवल्याचा काय फायदा होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट रिड्यूस बिझनेस प्रॉफिट, सेकंड इट प्रोव्हाइड कंप्लीट इन्फॉर्मेशन ऑन टाइम बेसिस, थर्ड इट इन्क्रीज एक्सपेन्सेस अँड इट हाईड ट्रान्झॅक्शन डिटेल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इट प्रोव्हाइड कंप्लीट इन्फॉर्मेशन ऑन अ टाइम बेसिस. वेळेच्या आधारे संपूर्ण माहिती मिळते. नेक्स्ट सेकंड व्हॉट इज द पर्पज ऑफ नॅरेशन इन जर्नल एंट्री. जर्नल नोंदीमध्ये वर्णनाचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू कन्फ्यूज द अकाउंटंट, सेकंड टू इन्क्रीज नंबर ऑफ एंट्रीज, थर्ड टू एक्सप्लेन द ट्रान्झॅक्शन ब्रीफली अँड टू शो द टोटल प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टू एक्सप्लेन द ट्रान्झॅक्शन ब्रीफली, व्यवहाराचे संक्षिप्त स्पष्टीकरण देणे. नेक्स्ट थर्ड जर्नल एंट्रीज हेल्प इन पोस्टिंग टू विच बुक. जर्नल नोंदी कोणत्या पुस्तकात नोंद करण्यास मदत करतात? तर आन्सर आहे ऑप्शन आहे कॅश बुक, लेजर, ट्रायल बॅलन्स, बँक बुक. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड लेजर. नेक्स्ट फोर्थ हाऊ डू जर्नल एंट्री रिड्यूस चान्स ऑफ एरर. जर्नल नोंदी चुका होण्याची शक्यता कशी कमी करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बाय अवॉइडिंग ऑल एंट्रीज, सेकंड थ्रू नॅरेशन अँड सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, थर्ड बाय स्किपिंग डिफिकल्ट एंट्रीज अँड फोर्थ बाय युझिंग कॅश ट्रान्झॅक्शन. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड थ्रू नॅरेशन अँड सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, वर्णन आणि पद्धतशीर नोंदविण्यामुळे. नेक्स्ट फिफ्थ वाय इज जर्नल कॉल्ड द बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. जर्नलला मूळ नोंदीचे पुस्तक काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिकॉज इट इज ओनली द बुक मेंटेन, सेकंड बिकॉज द एंट्रीज आर मेड इन फर्स्ट इन इट, थर्ड बिकॉज इट रेकॉर्ड ओनली फायनल अकाउंट अँड फोर्थ बिकॉज इट इज नॉट यूज एनीमोर. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड बिकॉज एंट्रीज आर मेड फर्स्ट इन इट, कारण सर्वप्रथम नोंदी जर्नलमध्ये केल्या जातात. आता बघा इथे कॉमन एमसीक्यूज आहेत 10.8 कॉमन एमसीक्यूज आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन थ्रू मिळणार, कारण की इथे आपल्याला खूप
स्टडी करायची आहे. खूप सारे व्हिडिओज आहे, खूप मीन्स इनडायरेक्टली डिटेल्समध्ये आपल्याला पूर्ण शिकायचं आहे आणि MCQ सुद्धा. कारण की आपल्याला मिनिमम 6 to 7 टॉपिक्स इथे कव्हर करायचे आणि ईच टॉपिकमध्ये मिनिमम 15 ते 20 सब टॉपिक्स आहेत. आता विचार करून घ्या की आपल्याला किती अभ्यास करायचा. म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करूया आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा डेली, मीन्स जेणेकरून पेपर इथपर्यंत आपला पूर्ण अभ्यास होईल. ठीक आहे. तर बघा कॉमन MCQs बघूया. विच बुक इज नोन ॲज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री इन अकाउंटिंग. लेखांकनामध्ये मूळ नोंदीचे पुस्तक कोणते मानले जाते. तर बघा ऑप्शन आहे इथे लेजर, ट्रायल बॅलन्स, जर्नल, बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट जर्नल. नेक्स्ट सेकंड, व्हॉट सिस्टम इज फॉलोड वाईल रेकॉर्डिंग एंट्री इन जर्नल. जर्नलमध्ये नोंदी करताना कोणती पद्धत वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिंगल एंट्री सिस्टम, कॅश सिस्टम, ॲक्रल सिस्टम, डबल एंट्री सिस्टम. जो करेक्ट आन्सर आहे फोर्थ डबल एंट्री सिस्टम, दुहेरी नोंद पद्धत. नेक्स्ट थर्ड, व्हॉट डज अ नॅरेशन इन जर्नल एंट्री एक्सप्लेन. जर्नल नोंदीतील नॅरेशन म्हणजे काय स्पष्ट करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द नेम ऑफ द अकाउंटंट, सेकंड brief explanation of transaction, third the total of the entry, and fourth the ledger balance. The correct answer is second, a brief explanation of transaction, व्यवहाराचे थोडक्यात स्पष्टीकरण. नेक्स्ट फोर्थ, what is the next step after recording transaction in journal. जर्नलमध्ये व्यवहार नोंदवल्यानंतर पुढील टप्पा कोणता असतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिपेरिंग बॅलन्स शीट, सेकंड पोस्टिंग एंट्रीज टू लेजर, थर्ड प्रिपेरिंग ट्रायल बॅलन्स, अँड फोर्थ फायनल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड पोस्टिंग एंट्रीज टू लेजर, नोंदी लेजरमध्ये टाकणे. नेक्स्ट फिफ्थ, वन ऑफ द ॲडव्हान्टेज ऑफ मेंटेनिंग अ जर्नल इज. जर्नल ठेवण्याचा एक फायदा म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाईड द ॲक्च्युअल फायनान्शियल डेटा, सेकंड मेक वर्क हार्डर फॉर अकाउंटंट, थर्ड रिड्यूस चान्स ऑफ एरर, अँड फोर्थ इन्क्रीज कन्फ्युजन इन रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिड्यूस चान्स ऑफ एरर, चुका होण्याची शक्यता कमी होते. नेक्स्ट सिक्स, इन विच ऑर्डर आर ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन जर्नल. जर्नलमध्ये व्यवहार कोणत्या क्रमाने नोंदवला जातो. बघा ऑप्शन आहे अल्फाबेटिकल, क्रोनॉलॉजिकल, बाय अकाउंट टाईप, बाय ट्रान्झॅक्शन साईज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्रोनॉलॉजिकल, कालानुक्रमाने. नेक्स्ट सेवन, द रेंट पेड टू लँडलॉर्ड इज क्रेडिटेड टू. मालमत्ता दिलेले भाडे खालीलपैकी कोणत्या खात्यात जमा केले जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट लँडलॉर्ड अकाउंट, सेकंड रेंट अकाउंट, थर्ड कॅश अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅश अकाउंट. नेक्स्ट एट, इन केस ऑफ डेप्ट बिकमिंग बॅड द अमाऊंट शुड बी क्रेडिटेड टू. जर कोणतेही देणे बुडीत झाले तर ती रक्कम खाली खात्यात जमा केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेड रिसिवेबल अकाउंट, बॅड डेट्स, कॅश. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ट्रेड रिसिवेबल अकाउंट. नेक्स्ट नाइन्थ, A Limited has 35,000 capital receivable from Mohan on January 20. Mohan make a partial payment of rupees 21,000. The journal entry includes. बघा A लिमिटेडला मोहनकडून 35,000 मिळायचे आहेत. 20 जानेवारी रोजी मोहन 21,000 अंशतः अदा करतो. त्यासाठी नोंद काय असेल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ क्रेडिट टू कॅश रिसिव्ड अमाउंट 21,000, सेकंड a credit to account receivable account 21,000, and fourth a debit to cash account. The correct answer is the second, a credit to account receivable of rupees 21,000. 21,000 चा देय खाते क्रेडिट. नेक्स्ट 10th, which financial statement represent equation asset equals to liability plus owner equity. मालमत्ता इक्वल्स टू देणी प्लस मालकाची भांडवली रक्कम हे समीकरण खालीलपैकी कोणते वित्तीय विधान दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम स्टेटमेंट, कॅश अँड स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लो अँड बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बॅलन्स शीट मीन्स ताळेबंद. नेक्स्ट 11, विच अकाउंट इज द ऑड वन आउट. खालीलपैकी कोणते खाते वेगळे आहे. बघा ऑफिस फर्निचर अँड इक्विपमेंट, सेकंड फ्री लँड अँड बिल्डिंग अँड इन्व्हेंटरी ऑफ मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इज अ ऑड वन, साठा व वस्तूंची साठवण. नेक्स्ट 12, डेप्ट रिटर्न ऑफ ॲज अ बॅड इफ रिकवर्ड आर. बुडीत कर्ज जर नंतर वसूल झाले तर ते खालील खात्यात जमा होते. हे बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रेडिट टू बॅड डेट्स रिकवर्ड अकाउंट, सेकंड क्रेडिट टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट, थर्ड डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. तो करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट क्रेडिटेड टू बॅड डेट्स रिकवर्ड अकाउंट, बुडीत कर्ज वसूल खाते क्रेडिट.
नेक्स्ट 13, इन डबल एंट्री बुक कीपिंग एव्हरी ट्रान्झॅक्शन अफेक्ट. द्वैलिखी लेखा पद्धतीनुसार प्रत्येक व्यवहाराचा परिणाम कशावर होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 2 अकाउंट, सेकंड 2 साइड ऑफ सेम अकाउंट अँड थर्ड सेम अकाउंट ऑन 2 डिफरंट डेट्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 2 अकाउंट्स, 2 खात्यांवर. नेक्स्ट 14, अ सेल ऑफ गुड्स टू राम फॉर कॅश शुड बी डेबिटेड टू. रामला रोख माल विकल्यास खालीलपैकी कोणते खाते डेबिट केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट राम, कॅश, सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॅश. आता नेक्स्ट 10.9 आहे टेस्ट युअर नॉलेज. बरोबर आहे, याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये द्यायचे आहे ट्रू आणि फॉल्समध्ये. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे ट्रू अँड फॉल्सचा. इन अकाउंटिंग इक्वेशन अप्रोच इक्विटी प्लस लॉंग टर्म लायबिलिटी इक्वल्स टू फिक्स असेट प्लस करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. हिशोब समीकरण पद्धती भांडवल प्लस दीर्घकालीन देणगी इक्वल्स टू स्थावक मालमत्ता प्लस चालू मालमत्ता माणूस चालू देणे. तर याचा आन्सर ट्रू किंवा फॉल्स. सेकंड, इन द ट्रॅडिशनल अप्रोच द डेप्टर बिकम रिसिव्हर. परंपरागत पद्धतीत थक बादीदार म्हणजेच प्राप्तकर्ता असतो. ठीक आहे, याचाही आन्सर तुम्हाला ट्रू किंवा फॉल्समध्ये द्यायचा आहे. नेक्स्ट थर्ड, द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट स्टेट दॅट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साईड. नाममात्र खात्याच्या नियमानुसार सर्व खर्च आणि तोटे क्रेडिट बाजूला लिहिले जातात. सांगा आन्सर ट्रू किंवा फॉल्समध्ये. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही याचा आन्सर द्या. नेक्स्ट फोर्थ, जर्नल प्रॉपर इज कॉल्ड ॲज अ सबसायडरी बुक. जर्नल प्रॉपरलाही उपपुस्तका असे म्हणतात. तो ट्रू आहे की फॉल्स आहे. नेक्स्ट फिफ्थ, कॅपिटल अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स. भांडवल खात्यात शिल्लक डेबिट असते. तर ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट 6 आहे परचेस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. खरेदी खाते हे नाममात्र खाते असतात. तर ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट आहे 7, ऑल द पर्सनल अँड रिअल अकाउंट आर रेकॉर्डेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सर्व वैयक्तिक व वास्तविक खाती प्रॉफिट अँड लॉस खात्यात नोंदवली जातात. तर ट्रू आहे की फॉल्स. ओके. नेक्स्ट 8, असेट साइड ऑफ बॅलन्स शीट कंटेन ऑल द पर्सनल अँड नॉमिनल अकाउंट. ताळेबंदाच्या मालमत्ता बाजूस सर्व वैयक्तिक आणि नाममात्र खाती असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. भांडवल खाते हे वैयक्तिक खाते आहे. ठीक आहे. आणि लास्ट वन इज जर्नल इज ऑल्सो नोन ॲज अ बुक ऑफ ओरिजिनॅलिटी. जर्नलला मूळ नोंदीचे पुस्तक असेही म्हणतात. तर ट्रू आणि फॉल्स 10 क्वेश्चन्स आहे ट्रू आणि फॉल्सचे. याचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये द्यायचे आहे. ठीक आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की नेक्स्ट जो युनिट 11चा व्हिडिओ आहे तो आहे आपला लेजरचा आणि त्याच्यानंतर मॉक पेपर आणि इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड MCQs आपण सॉल्व करणार. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक. त्यापर्यंत धन्यवाद.